जर गोरगरिबांचा लेकरांचा आरक्षण केलं त्याला आयुष्यामध्ये रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला दिसला, तुमचा मंत्री तुम्हाला दिसला, तुमचा पदाधिकारी तुम्हाला दिसला, पण मरेपर्यंत मला गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाही. म्हणून एक दिवस मुदत वाढलेल्या तुम्ही एक दिवस दिली परिपशन मागण्याचे मंजूर होणार आणि तुम्ही कायम सोडून दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होते होणार. तर मग नाटकं खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात परवानगी द्या, तसं दुसरा सुद्धा करायचं. सरकारच्याच हातात आंदोलन मोडायचं, परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. कमरा गोळ्या घालून मारायचं हे पण सरकार. पोरं रस्त्याला ते नावायचे हे पण सरकारच्याच हातात. सोडायचं तुम्ही त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही. मुंबईतली परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बांधावर घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इंडियाई सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दारा बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की तुम्हाला सुद्धा जेवणाचे वगैरे म्हणून सीएसटीला जेव्हा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे त्यावेळी पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढे काय सहभागी मिळत नाही, त्याला काही गोष्ट मिळत नाही. अरे कशा बेकार झाले तुम्ही मग झाले मग तुम्ही पाणी वगैरे ठेवणार, संघात बाथरूम वगैरे ठेवणार, कारण पूर्ण आता आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलटा बातमी करायला सरकार. आम्ही सांगितलं मुंबई सगळी जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते आम्ही महाराष्ट्राविषयी त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही, घेऊन देणार नाही धरण. मग मराठीने ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईचे आमदार घुसले पण जाम केली. पण मग सरकारला पण सहकार्य केलं, मग आपण सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसत. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली, कोराडे सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली की 1 मिनिटात मुंबई करा, वळण बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या. कोराडे ते पण केलं 2-4 घंट्याने, 2 घंट्याने 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं त्याचे आम्ही सांगितलं ते सगळे कोराडे वाहन काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला? तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करणार? मागच्या बसा रे, मागच्या बसा राहू का तुम्हाला कळतं का नाही? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. गरीब इतक्या काय करायचं करावं त्यांना? एक दिवसाची रडक्यासाठी परवानगी द्यायची. बोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते कुठे अशी त्याचे काय तुमच्या गावाला पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या गावच्या जिल्ह्यात तालुक्यात जिल्ह्यात अशी वागणूक देतो का? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा नद्या आमच्या मराठ्याचा आहे
तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा, बेसराचा असला तरी मराठ्याचा. आमच्या लोकांच्या तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वापरून तर दिले ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेलो मराठीच्या पोराच्या डोक्यात येणार आहे, मुंबईत गेलो हात घेतली. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सर्वांच्या असंच होणारी मुलगी खरी. लोक आमच्या ते कार्यक्रमात त्रास देणार, माझा होणार कसं वाचलेला घरात पडायचं. लेकरं लांबून आले तेव्हा पाणी द्यावा, त्याला एखाद्या चटणी भाकर द्यावा, मुंबई झाले म्हणून बसून जावा म्हणून खाड्याला पण खुले तुम्ही बघून आले का सगळ्यांनी म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा जन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारणाला ऐकून तुम्हाला जन मताचं मत काय, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही माझी गरीब सांगणार, गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी मोबाईल काय करा, लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचा खरं आहे दुसऱ्या लोकांचा खरा नाही, कोणती पद्धत आहे. तुमचा रस्ता मोकळा केला आणि सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणून, म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चालवत आहेत असतील मराठी पोर मुंबईत सांगा मराठीच्या पोरांना कोणा सीट दिली, कोणत्या पॉईंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, पुढं काय म्हणजे त्याला मला माहित नाही समजा केला असेल समजा काय ते काय आहे मराठी पोर म्हणजे साफ पुढे काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघताना तुम्ही कसा घरामध्ये नाही मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या आणि तिथं जातो बघा आज रेस्ट लावून जाईल सगळीकडे थोडी आवाज घेऊन बघा कशी काय म्हणजे तुमची भावना आमची भावना असं नका सोडू. तुमच्या दारात तुम्ही तुम्ही आम्हाला एक दिवसाने परवानगी द्यायला काय तसं पाहिजे तर मग आपण चालू 27 दिवस मला झोप नाही, रात्र झोप 28 दिवस झोप नाही, रात्र झोप नाही, 27 दिवसभर जेवण मिळालं, 28 मिळालं सकाळी, म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली त्याचा अंतरवाली बिना जेवणाचं तसंच निघालं. मला रस्त्याने नाही जेवण मिळालं दिवसभर, रात्र इतकी गर्दी होती की समजून पत्रकार बांधव माझ्याकडे मुख्यमंत्र्यावर घेऊन आपल्याकडे गेला ना त्याला काय घोडा बोलायचे नावाचे बोलायचे तो पण मेळ्याच्या समोर चर्चा करायची मेळ्याच्या समोर सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं, सकाळी 8 वाजता सकाळी जेवण जे जेवण पुढे मेळ रोखला दुपारी झाला थोडं गाडीवर बसून जेवण ते काय जमलं नाही, जेवण आलं नाही, थोडंच जेवण म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर विचार येते म्हणजे आज करायलो कमाई दोन-तीन टाइम हाणायची सवय आणि 2-3 बाहेर जायची सवय मायामुळे आपण गाडी कारण वेगळेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं मराठीच्या पोराशी वापरू नका. मुंबईत काही करणार नाही ते देवबापाच्या दर्शनाला जाते पुन्हा येते काय करणार नाही तुम्ही त्याला चिडी घालू नका.
ते काही करणार नाही. गरीबाचे लेकर आहे, लय मोठं दुःख घेऊन आले ते मराठ्याच्या पोरा मान आणि मस्ती घेऊन नाही आली. लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती आले, किती कमरा मोडण्यात आमच्या आई बाबांचे कसे वगैरे. तुम्ही ते जाण ठेवा, ते मास घेऊन नाही आले तर मारले नाहीये, वेदना घेऊन आले आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार. आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनार त्याला राग येतो. बरं तुम्ही लवकर नका का पुशिनार, मी उपोषण करून करून मेल्यावर मग घ्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी, मी बलिदान द्यायला तयार झालेलं. पण तुम्ही त्यांना इथं दुकान बंद करायला लावू नका, नंतर तुमच्या महाराष्ट्राचा बातमी होणार. अहो खरं सांगतो, आपल्याला बोलत नसतो. आमचे पोर आले मग तुम्ही टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिथं सभा केले, तुमच्या तिथे पाईपलाईन आमच्या गावातून गेले, आम्ही तिथं पाण्याच्या इथे मोठा बंद करणार. तुमचं जे सावधान केलं असं पाणी बंद करणार जर आणून गेलेला. तुम्ही आम्हाला मुंबईत ठेवून दिले आणि आपण बोलतो मी करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या जो पाईपलाईन गेला असतं तर आम्ही बंद करणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला, तर तुमचे लोक सापडते. कारण तुम्ही माझ्या सगळ्या स्वरात त्रास द्याल ना. इथं आलेला मराठा सगळ्यांचा पाहुणा आहे, सगळ्यांचे सगळे स्वरे आहेत, तुमचे सगळे स्वरे असते ना महाराष्ट्रात, त्याचे झाड होणार. हो जशाला तसं होणार, जरा ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार. म्हणजे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय. आणखी बदलापुरती माझं मत आहे, आणखी तुमच्या मुलीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो भाऊ, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेला तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेला तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी पुढे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी, त्याचे संरक्षण भेटेल. तुम्ही एखादी गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले, मग तुम्हाला मैदानावर येता येईल, मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल. आणि आणखी मी सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बंदवर नाही सांगतो, ते चेंबूर आणि त्या पाट्याच्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप गेले ते मात्र सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने त्या झाला. काल 28 निघलेले लोक ते आणि 29 दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथून पुढं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणजे तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोडी सांगा पोराला मिळाला ना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहे, किंवा अनेक कुठे असेल एखाद्या मार्केट तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही मॅप टाका म्हणजे पोराला मिळालं गाडी आपण लावायची कुठे ते नुसतं मैदानात तुम्ही सांगितली आणि भरलेल्या मैदानात त्याचं टाकू नका. जे मैदानात तुम्ही देणार आहे, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत, सरकारी निर्णय ऐकलं
तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावून गेला तसे तसे मराठी मुंबईकडे येणार. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आता बोलणं सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं सांगत नाही. महाराष्ट्रात लोक काम सुरत मुंबईकडे निघाल. तुम्हाला आता एवढी हे आणखी पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे या आंदोलनाचे पहिला पण नाही. कारण आम्हाला माहिती होतं आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला मी पुढे पुढे दिसून तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होईल. आपल्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा आपल्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या खेळणार आहे. तुमची जी तयारी असेल त्या सामोरण्याची माझी तयारी, पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी सांगत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटही सांगतो, चेंबूरकडे तिकडच्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते त्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एखाद्याच आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल. म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपल्या 2 टायमाला जेवण करायचं, आपलं खा आणि गाडीचं झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, तमानी सयवानी सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा ना, शांत बसा. आम्ही काय संवाद त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते नसेल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठी वाटलं करायचं असेल, त्यांना मराठीला आरक्षण घेत नसेल, मराठी त्यांना संपर्क आहे, त्यांच्या विचार वेगळ्या आहेत मराठी. त्यांना मराठा पूर्ण संपर्क आहे, मराठीचे लेकरं त्यांना मोठी होईल नाही. त्यांना कशाला वरून एखादी तुला जागा आहे घ्यायची, सरकारला मराठा समाजाचा वाटोळा करायचा येतील नाही येत त्याची परवानगी आम्हाला परवानगी देणार नाही. एक दिवसाची शकता साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकता म्हणजे कायम स्वरूपी देऊ शकता. माझे कामाला त्याला काही पुढे करून आणायचं असं दुसरं आमचं तर शांत देऊ तो काय करून आणायचं काम तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली त्यातले एक उपमुख्यमंत्री असं म्हणतात की एकाचा लाडू दुसऱ्याला तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेची, त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की दुसऱ्याचा काढून दुसऱ्याला देता येणार नाही, ओबीसीमध्ये आरक्षण देता येणार नाही. फडणवीस असा संबंध कारण आम्ही ओबीसीचा भाग घेतच नाहीत ना. एखाद्याला त्यांनी काय केलं सरकार असून
यांच्या पाठीमागं मायबाप शब्द मायबाप सरकार लय चुकीचं शब्द यांनी गैरसमज नाही पसरवला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठीच्या नोंदी ह्या 300 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका सरकारची ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेची भांडण लावायची एकाचं काढून दुसऱ्याला. आम्ही त्याचं काय द्या म्हणलं गॅजेटियर नाही का हैदराबादचं सारखे 150 वर्षाचे सातारा संस्थानचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासून बॉम्बे गव्हर्नमेंट इंग्रज होते तेव्हापासून ना आमच्या तेव्हापासून होते ना सरकारीचाच पाहिजे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काम दिलं आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण झाले याच्या वेळेस तुम्हाला शिवले आमचं सरकारी नोंदी यात येत नाही. त्यांचं काम कुठं जायचं त्यांचं कमी करावं म्हणलं तर आम्हाला म्हणलं ओबीसीला 32% आहे त्याचा 20% कमी करा आम्हाला द्या. 12% फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 3,500 दिला असं म्हणलं का? आमच्या नोंदी त्या 32% 27% त्याच्या 19% आमच्या नोंदी त्या द्या म्हणतो की म्हणतो लोकांना सांगते महाराष्ट्राला सगळं कळालं यांनी कारण मी 2 वर्ष तेच काम केलं समाजाला समजून सांगितलं. आपल्या सरकारी मध्ये आपण घेत नाही आणि ओबीसीला गरीबाला कळलं मी ते सोडून सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळलं. आपलंच या 1990 यांच्या नोंदी 100 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिला पाहिजे. सरकार दाखवून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही. काढून घ्यायचं नाही पहिलंच आमचं हे भ्रम निर्माण करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल होणार आरक्षण घेणार नाही तर मी जा दोन्ही पैकी एक काहीतरी होणार. एकदा मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून नसतं मी उपोषण करून जाणार नसतं आरक्षण घेऊन जाणार हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीस करायचं याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं याचे सत्ता मराठ्याने देऊन मराठीच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना शासनावर टांग लावायचा आणि इथल्या सरकारला टांग लावायचा कर्नाटकाला त्याच्या आडमुठपणामुळं केंद्राच्या सरकारला सुद्धा टांग नाही यावे. कारण राज्यात मराठी 50-55% जर तशी वेळ झाली त्या राज्यात शांततेत मराठी चॅक सुद्धा घेऊन देणार नाही. ते मुलं वर्ष आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा सगळा प्रयत्न आहे का? तुमच्या बोलायला सरकार येत नाहीये, मराठा उपसमिती तुमच्या बरोबर बोलायला येत नाहीये. आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही त्यांनी ते मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी टाकलंय त्यांच्या पोराबाळासाठी. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही झाली. सरकारने काही शब्द फिरले मराठ्यांना विश्वास ठेवा मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा भेदभाव करू द्या किती मारा करू द्या किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या किती बी काय त्यांना डोक्यावर लावायची लागू द्या मराठी ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये. कारण 45 वर्षाला मराठ्याला बसवलं कोणते शब्द हे बरोबर 40 आठवडे तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॉफिक जाम जाते आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणतंय की आणखी लोक जर आले आपण मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी त्यामुळे तुमचं तिसरं म्हणणं की आर्थिक राजधानी असं ठरवलं का? मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटवा करायचं तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्याची असं वाटत नाही का?
आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पण आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झाला आता भाषणबाजी खूप झाली, आता नाही. आता पुन्हा फाईट, शेवटची फाईट. विचारलेल्या प्रश्नावरती आम्ही खबर आहे ना, आम्ही नेत्यावर सततच नाही ओबीसीतून देऊ, नाही कोणी म्हणलं नाही देऊ. आम्ही त्यांच्या म्हणण्यावर चालत आमच्या स्वतःच्या मागण्याला जातो. आले काय गेले काय चालत असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाही, की आमचा सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पाहिजे. बॅनर व्हायरल होतोय, भाजपने लावलेला, महाराष्ट्र शिवेनं लक्षात ठेवत, कर्तृत्वाने लक्षात ठेवत. आम्हाला आता तुमच्याकडून कळलं, मला माहित नाही बॅनर व्हायरल व्हायला. महाराष्ट्र शिव्यांना लक्षात ठेवत, कर्तृत्वाने लक्षात ठेवत. फडणवीसांनी मराठा समाजाला सातत्यानं आरक्षण देण्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावले तर आमच्या ग्रामीण भागात नाही. उलट बसून कालीन औषध लावणे असे करा म्हणते. खाली झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याचं काम झाली असली तर त्याच्यावरती मरण तो लावू शकतो. उंटावर बसून कालीन मरण लावणे याला म्हणते. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवाय कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय करतो देवेंद्र फडणवीस साहेब मला सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं, भाषा दिल्या, डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले, मतदान घेऊन तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला, एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली आहे. परिसर आहे का आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आता काय लावून नाही, तुम्ही काही नाही दिसून लावतो. माईक लावा तिथं तुमचं एक माईक आम्हाला म्हणजे भावा तुम्हाला आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते डंगराचं दुर्वाटून केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाच्या बाजूचे बडबड करणारे बाहेर ना तुम्ही काय बडबड करता नाही, इकडे बडबड करणारे देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इतर काही समाज मराठवाड्यात ओबीसीचे, विदर्भात एससीचे, खानदेशात एसटीचे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तव्य. मराठवाड्याची काही पोरगी झाली खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्याची पोरगी विदर्भात दिली काही एससी होती. तिकडची काही एससीची पोरगी जर मराठवाड्यात दिली ती ओबीसी. आमचा खेळ तर आमचा मराठ्याचं तसंच हे करतो तो केला तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी की ओपन. तर आमचा आंतरराष्ट्रीय विवाह पूर्ण कळा. आम्ही मराठीचे म्हणून मिळाला इतकी बेकारी. तिकडची पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी
तिचा नाव पण ती ओळखी आई मराठी बापीचा प्रचार करतो म्हणजे कोणाच्या आईचा ताळमेळ हे तुमचा कर्तृत्व फडणवीस साहेब तुमचा कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का जागा दादा फडणवीस साहेब दूधचा दूध पाण्याला पाणी झालंच पाहिजे तुमच्या पुढे टाकणारे आमदार कोणी चपला भरलेले कुठं भरलेले टाकणारे ते 2-4 आमदार फक्त कर्तृत्व तुमचं कर्तृत्व आहे का याच वेळेस तुमचा काळात आहे घडीच्या डोक्या फडले उद्या 1 तारखेला 2 वर्ष म्हणजे तुम्ही आम्हाला देवाच्या आनंदी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तव्य आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवाडीत आमच्या आई बहिणी गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तव्य आहे तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ केलं गळ्या बिया घेतला पाशा पटेल तुम्ही आणि गोदावरी काढली होती तुम्ही पकडा तुमच्या गळ्यात बळ कुठे वाजतच होत नाही तुमच्या मोठा पुढे तुम्ही शेतकऱ्याला माल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पगार वाजले तुमच्या गळ्यात तळा दिला तळाचे ठोके बोला फक्त तुम्ही कसे तळाचे ठोके कोणच्या आबांवर कोणत्या चॅनल 2 द्यायचे का 3 द्यायचे बरोबर का हे नाही मारतो तुम्ही जर हे करतो तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही गणेश मोसले मराठ्याला वाद लावले हे तुमचे कर्तव्य आहे तुमचे कर्तव्य स्वतःने सांगावं की मला राज्य कारण मी तेवढा नेवारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणी आंदोलन सुद्धा बोलला तेवढी सभ्यपणा आमचा आहे तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर मग हे पोलीस आहेत महिला पोलिसाला थांबलं म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाचा मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या जेव्हा हे करतो तो कोणाच्या कोटी येऊन ओरिजिनल कोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत ओरिजिनल कोटी आलेला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणणाऱ्या राज्याला जाणार तर ते मध्ये महिला पोलिसाला हाणलं पोलीस होतोय का जनता आहे तुझी जनता आपली पाहिजे म्हणून ते घडलं होत त्याच्यानंतर पुढे शेती नाही तुम्ही आज मोठं चालले का आपण तुम्ही सभे वागला आम्ही सभे वागलो तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली महाराष्ट्राने कौतुक केलं नाही परवा तुम्ही जसे वागतात तसे आली आणि तुम्ही जर वाटलं आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याच्या अंमलबजावणी केली जर तुमच्या मागल्यावर काय नाही वर्षा बघल्या तर नेगुजीला पुन्हा आपलं नाव बदललं एकदम सोपं पण तुम्ही मला मुलीच्या भांडण करू नका मारी झोपडी दादागिरी करून पोराला ते झाला एक दादा त्या भांडण करूच नका आणि त्याची पोस्ट व्हायरल होते ना ते चेलेच्या पाट्या असते 4-2 पुढची आशा आपण राज्यपाल कोणत्या 2 काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपलेला आता राज्यपाल कोणत्या राज्यपाल कोणत्याने तेवढी संधी ती का होकली त्यांचं डबलच वाढलं त्यांना माहिती याला बोललं म्हणजे राज्यपाल कोणत्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामध्ये विधान परिषद आता नाहीये मग आता पुन्हा विधानसभा आता एवढ्या आमदार ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायद्यावर ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोट्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते
बोंबलते थोडेफार, काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखी कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकी उद्या मग आम्ही व्हायरल करतो. कोणाकोणाचं काय केलं ते पुढे टाकतो, माझ्यावर मी यादी काय अडचण. तुम्ही आरोप करताय की जातीमध्ये घोळ केलाय, दुसरीकडे विरोधक आरोप करतायत की मतांची पण चोरी करण्यात आली, असं काही वाटतंय का तुम्हाला? मतांची चोरी झाली आहे का? मला लाखो लोक आले सुद्धा शांत बसा, लाखो लोक इकडे आले म्हणून माझा नसते बोलणार नाही, सरकारला बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं असायचे म्हणून वेगळं असायचे. मला जे बोलायचे मी करतो, माझ्या कोणी पॉझिटिव्ह बोलायचं असं मला वाटतं. तुमचा प्रश्न होते ते माझा स्टोरी झाली का नाही, मला काही मित्र नाही करायला. हा मग सांगतो तुम्हाला, महिला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला तुम्ही पडले, लोकसभेला एकाचा निवडून झाली. मताची चोरी ते प्रश्न आणायचे मला तो विचारला तरी म्हणून सांगतो. जर ते मतात चोरी लोकसभेला निवडून आले ना, असं मला वाटतं नसावं असं माझं म्हणणं. पण पुढचंही सांगतो, मी काय त्या तज्ञ नाही, करू शकते जे काही सुविधा लागतं ना म्हणून पाहिजे. जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्री सकारात्मक आहेत, बरेचसे आमदार तुम्हाला पर्सनली पाठिंबा दर्शवणार, मग थोडा अडतंय कुठं? इगो देत मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा देश, आकाश मराठा विषयीचा सोडावा असं म्हणणं कालच पत्रकार गौरव पाटील योग्य वेळेस योग्य संधी वर मराठीचे करोडचे म्हणत तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्री पद नाही दिलं तुमचा हुशार, एखाद्याला पद नाही दिलं की तुमचा हुशार. पण वर गरीब त्यांच्यावर जर उपकार केले तुम्ही गरीब योग्य ट्रॅक घ्या, अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी पडला बस बाकी काय. धन्यवाद. विशेष माहिती सांगायची, सरकारने आणि पोलीस बंदोबस्ताचे काम करा, सारखे बरोबर बांधू नका. इकडे गाड्या थांबल्या, तुम्ही ना अगोदर पार्किंग लोक घोषित करा, म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना सध्याचे या विभागात विरार आणि पार्किंग, सायनला अमुक अमुक ठिकाणी, दादरला या ठिकाणी, मंत्रालयाच्या आसपास, आझादच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता, 15 मिनिटाला 10 मिनिटाला 20 मिनिटं सांगतात मी करतो घोषित, काय ते बार मला सरकार मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो पहिल्या पार्किंग लवकर तातडी घोषित करा, मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून, म्हणजे पूर्ण तिथं गाड्या घेऊन जाते. आणि आता वेळाच्या पोराला सांगतो, आता ते काय असेल की गाठाचा पैमा असेल खाली शिदा मारतात, आणि याला काय मुख्यमंत्री असं मावशी त्यांच्यावर 4-2 लोक आहेत, ते जसे कानात थुकत येत तसं बोलतील, आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मार्गांचा आला. त्यांनी मनाचा डिसिजन द्यावा, आपण काय केलं पाहिजे ते रात्री गाठी. मराठवाड्याचं मागं नाही, आता मराठी संपले याच्या माग पूर्ण नाही, पश्चिम महाराष्ट्राच्या मागे राहिले, याच्या माग कोकण राहिला नाही, खानदेशी राहिली, ते राहिलं दाखवे जमा. आता पोटे मराठी दुसरे आता लोक खाली काय कल्याण केलंय ना मला सोडू शकत. विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात त्या शहरातल्या पोरांना तिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव
आणि सरकार सांगत त्या पार्किंगवर येऊन लावा आणि रेल्वेला आझाद मैदानाकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारने पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तो तोडत पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा मराठीचे बोर्ड गाड्या निवडून लावतील आणि नाहीच लावले तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या. कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त, त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चला तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या. आणि त्या पार्किंगच्या लोकांचा आता तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या, त्याच्यामुळे ते रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग घोषित करा. नुसतं मात्र आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले. 29 मध्ये 29 पुढं बीडला दिलं, अमरावती घे, नागपूरला सांगली साताऱ्याला सोलापूरला दिला असं त्याच्यात काय होता लागत ना. नुसती 29 दिली आणि 29 आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या वेळी दिलं. जवळपासची मैदान ओपन करा. आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठी कुस्ती काही ताण होणार नाही. सरकारला शब्द उपोषणाबरोबर पाणी सोडले नाही घेतलं, पण आणखी 2 दिवस बसणार पाणी घेऊन 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाही. मला आनंद दाखवा त्याशिवाय मला काही नाम दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला. मी जाणार ते नोंदणी काय करायचं आणि आता सध्या भाड्या घेतात देणार फाईन मारायला द्यायच्या, पण द्यायचा चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॉफिकची आमच्या समोर होती तर पार्किंगला जागा नाही म्हणते रोडवर हे करायचं. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला पाण्याचं काही नाही. पाणी आज उद्या घेतलं नाही, मी कधी सकाळपासून पण नाही पण पाणी आजचं सुरू आहे. आणि नाही मुख्यमंत्री पाणी पण सोडून देणार आणि कडक पोषण सुरू होणार. आणि सगळ्या गाड्यांनी झोपायचा उभा तरी स्टेशन घ्यायचं पाणी. आणि आशा आहे मला आज उद्या मुख्यमंत्री सरकार मारण्याचे विषय पाणी सुरू पूर्ण जेवायचा आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यात झोपायचं, सगळं तिथे आपल्याला काही ठेवायचं. मार्केट काही खूप झाल्या तर मग आता तुम्हाला पार्किंग लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी अडचण करायची नाही, मग ते आवडणार ना. काही घर मैदान मोकळे आणि ते तर मग बोलू, पण इथल्या मैदानात काही करेल बोल झालेत ना. आपल्या लोकांनी बाहेर लावायचं असेल 10 ते 12 रुपये तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता सोपं आहे 10 रुपये. आणि हे 30 झोन आहे ना, हे 30 झोन आहे ना, 30 झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला जरी झाली ना मला त्रास होतो. तुम्हाला मला सांगतो पण सगळेच माझ्या जीवाचे आपले पण आणि बाहेर चिकागो बाहेरचे सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही गाडी नवसाचे नाही आणि ते बिगर नवसाचे नाही. मला वागणूक सगळ्याला सांगितलं
व्यासपीठावर सुद्धा तसंच सगळे पायरीचे बिचारे खाली मुंबईला तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. बाहेर गेलो ना पुढे बाहेर निघायचं या काळाने सुद्धा थांबायचं नाही. एक 7-8 आला फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे स्वयंसेवकाचे खोटे पिल्ले गुतून महिन्याजवळ येऊन बसून आला. माणसं लढायचं काम जेवले का हे बघायचं काम कोणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम माझ्या पुढे गेलं तरी ऐकलं बाहेर घालून आणि त्याला लोक म्हणजे बाजू काय काय स्वयंसेवक झाला तू त्याच्यामुळे नाही का बघा पुढे बाहेर व्हा पुढे बाहेर व्हा एक कामरा आरक्षण मिळून तर मला फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढ फोटोच्या नादात वटवळ करायचं नाही समाजात. चला बोलायला म्हणून का त्रास होतो सकाळी 100% आणि बाबा मी बरीच सगळ्यांनी सामान आणलं ना आणि त्याने आणलं परत मागायचा आपल्या 2 टक्का गाड्या येणार आहे. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काय येणार आहे आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी म्हणजे पुढच्या बरं का शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्प्याला त्याला त्यांच्या पायातून तुमच्याकडे टाकून घेऊन मी आता हे काम करत नाही. मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला मी काय काय त्रास करू तुम्हाला मैदानात येऊन लावा म्हणजे सांगितलं बाळा त्याच्यामुळे मला होईल ना तुम्ही असं काम करू नका. मला आरक्षणाचे जिंकून द्या. सगळ्या मनाने बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा असतो आपण मनाने बाहेर जाणे लोकांनी ढकलून लावलं आपण चांगलं म्हणते त्यापेक्षा आपण आपल्या गाड्या बाहेर व्हा नाही सगळे बाहेर आपले सुद्धा